मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नगरपालिकेची निवडणूक आहे, आपण गेली जवळजवळ 20 दिवस झाला प्रचार करताय, काय परिस्थिती? मंगळवेढा नगरीचे गेली 20 दिवस मतदानाच्या प्रचारामध्ये लोकांनी मनापासून लक्ष घातलेलं आहे की मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, अशी प्रतिज्ञा करून अवताडीची 4 पोरं आईचे पांग फेडतायत, मातृत्वाला सलाम करतायत। त्याची ही चर्चा लोकांच्या मध्ये नम्रपणानं चालू आहे। मोठ्या कष्टानं लोकशाही जगली पाहिजे, लोकशाही संविधानात जतन केली पाहिजे, या उद्देशानं येताळा भगत सारखा प्राध्यापक 6,000चा रेट काढून स्वतःच्या खिशात हात घालून कष्टाचा पैसा लोकशाही जतन करण्यासाठी वापरतो आहे। जवळजवळ दोन्ही बाजूच्या लोकांनी अतिशय समंजसपणानं 3,000चा रेट काढून लोकांना दामाजी पंताचं दर्शन देऊन मत लाख मोलाचं मत मागतायत। परंतु त्याचबरोबर 3,000च्या पुढं कुणी 4,000, कुणी 7,000, कुणी 5,000, कुणी 6,000 असे पैसे वाटलेले आहेत। ज्यांच्याकडं 2 नंबरचा पैसा अधिक आहे अशा लोकांनी मटक्याच्या मालकांनी हे 6,000चा रेट काढलेला। याचा अर्थ कुठल्या तरी निमित्ताने निसर्ग बॅलन्स राखतोय आणि लोकांना मदत करतोय, याची मला जाणीव झाली। सगळेच वाटप करतात, दोन्ही बाजूचे पैसे वाटप चालू आहे। दोन्ही बाजूचे पैसे वाटप करताय। म्हणजे मंगळवेढ्यात पैशांचा धुमाकूळ आहे, धुमाकूळ आहे, पण त्यातही पुन्हा 3च्या जी पुढे गेलेली आहेत ती माणसं 2 नंबरच्या धंद्यातून पुढे आलेली आणि निसर्ग त्यांना पैसे वाटायला लावतोय आणि बॅलन्स राखतोय। तर आता असं पैसे वाटून जर झालं तर विकास कसा मंगळवेढ्यात? विकासाच्या बद्दल फारसं कुणाला चिंता आता राहिली नाही। विकास झाल्यानंतरच हे वाटप सुरू आहे अशी त्यांची भावना झालेली आहे। एकंदरीत आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहात, 11 नगरपालिकांची निवडणूक चालू आहे, काय परिस्थिती असेल? किती जागा? सर्वच ठिकाणी अक्कलकोट, माळशिरस, पंढरपूर, मोहोळ या ठिकाणी पक्षानं चांगली मुसंडी मारलेली आहे आणि अतिशय व्यवस्थितरित्या वळिंब्यात लोकशाही जतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। उद्याच्या निकालानंतर राज्यात भाजपचा काय चेहरा? भाजप ही सगळ्यांच्या पुढं असेल ही वस्तुस्थिती आहे। कारण धर्मस्थळातून येणारा पैसा, सत्तेच्या राजकारणातून येणारा पैसा त्यांना गप्प बसू देत नाही, त्यामुळं तेही लोकांना दान करण्यामध्ये त्यांचा हात सध्या पुढे आहे। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।